मित्रांनो, शरीर, मन आणि बुद्धी सगळं एकाग्र करण्याची क्षमता आपल्या खेळांमध्ये असते. हे खेळच मुलांना अगदी अनेक गोष्टी लहान वयातच शिकवतात. मुलांना खेळता खेळता शिवछत्रपतींसाठी लढलेले अस्सल भारतीय सुपर हिरोज म्हणजे आपले वॉरियर्स कळावेत, यासाठी आम्ही मावळाने एक वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स बनवलेत. या ट्रम्प कार्ड्समधले प्रत्येक कार्ड आपल्याशी काय बोलतं, काय सांगतं, ही सांगणारी ही शृंखला आहे. या शृंखलेत मी तुमचं स्वागत करतो. फॉर्मॅट आपला असा आहे की आपण शफल करतो आणि जे कार्ड वरती येईल त्या कार्डबद्दल मी तुम्हाला सांगतो. वा, हे कार्ड बऱ्याच लोकांच्या परिचित असेल. या योद्ध्याचं नाव आहे जिवाजीराव महाले. बरोबर. जिवाजीराव महाले हे तुम्ही पाहिलं तर बॉडीगार्ड, शिवछत्रपतींच्या विश्वासू 10 अंगरक्षकांपैकी एक म्हणून जे निवडले गेले होते ते बॉडीगार्ड म्हणून त्यांचं तुम्हाला पद पण दिसेल. त्यांचा रँक 38 आहे. एवढ्या एकाच युद्धापर्यंत मधला त्यांचा उल्लेख, कर्तृत्व मोठं पण एवढ्या युद्धापुरताच उल्लेख असल्यामुळे रँक 38 आहे. टेन्युरोमीटर अगेन तुम्हाला कमी दिसेल, कारण की इतर कुठे म्हणजे अफजल वधाच्या नंतर महाराजांचे प्राण वाचवल्यानंतर तुम्हाला जिवाजीरावांचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळं टेन्युरोमीटर तेवढ्या एका घटनेपुरताच तो आहे 10. बॅटलफील्ड पार्टिसिपेंट 30 म्हटले का तर प्रतापगडाचं महापर्व हे चांगलं 2-3 दिवस चाललं होतं. त्या सगळ्या लढ्यांमध्ये ॲक्टिव्हली काम केल्याबद्दल बॅटलफील्ड पार्टिसिपेंट तुम्हाला 30 दिसेल. परफॉर्मन्स 6 आहे. अर्थात ओव्हरऑल जर तुम्ही मोजायला गेलात तर गुण रिलेटिव्हली कमी दिसतील, पण रिमार्केबल फीट, उल्लेखनीय कामगिरी काय 8.5 आहे. प्रसंग काय होता सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही. शिवछत्रपती शामियानात भेटायला गेल्यानंतर अफजलाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढल्यानंतर तो बडा सय्यद जो होता, सय्यद बंडा नाही, बडा सय्यद, सय्यद भाऊ होते त्यातला मोठा म्हणून बडा सय्यद महाराजांवर चालून आला. महाराजांना गाफील करून तो हल्ले करतोय. 4-5वा वार महाराजांवर काढत असताना प्राणांतिक हल्ला होईल की काय असं वाटत असताना बाणाच्या अंतरावर ज्या अंगरक्षकांना उभा राहायला सांगितले त्यातले म्हणजे आपले जिवाजीराव. हे जिवाजीराव कमालीच्या वेगाने पुढे आले आणि त्यांनी महाराजांवर प्राणांतिक हल्ला करण्यासाठी म्हणून उचललेल्या बडा सय्यदाच्या हाताला हवेतल्या हवेतच कापून टाकले आणि महाराजांचे प्राण वाचवले. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड असं म्हणतात. होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण आपल्याकडे तत्समच आहे. सो शिवछत्रपतींचे अगदी जवळचे विश्वासू असे जिवाजीराव महाले यांना 8.5 तुम्हाला दिसेल रिमार्केबल फीट. आणि त्यांचा इन्सिग्निया तुम्ही पाहाल तर अर्थात 1 सुवर्ण गोल आहे. शरभ, आता स्वराज्य सेवेत थेट रुजू नव्हते, बाहेरून सेवा आहे म्हणून शरभ नावाचा विभाग तुम्हाला दिसेल. आणि कुठलाही गोल आत्ता इथं जिवंत दिसत नाही, का तर असा कुठे उल्लेख नाही की त्यांच्या पिढ्यानपिढ्या लढल्या का, पुढे त्यांचा मृत्यू कशामुळे आला. रणांगणावर आला असता तर अर्थात उल्लेख असता, पण नाहीये, त्यामुळे इथं तुम्हाला तो दिसत नाही. चित्राकडे जर तुम्ही पाहिलं तर काही वाईट वाटून घेण्यासारखं गरज नाहीये. रक्तरंजितच आपला स्वराज्य लढा होता, त्यामुळे आपण रक्त दाखवायला कुठेही करू. तो जो हात दिसतोय तो बडा सय्यदचा हात आहे आणि शामियानाच्या आत अतिशय शौर्याच्या क्षणी जिवाजीराव महालेंनी ऐन वेळी येऊन जस्ट इन टाईम, अगदी योग्य वेळी पोहोचून त्या हाताचे जे बड्या सय्यदचे तुकडे केलेत तो बरोबर चित्र आम्ही दाखवलंय. कलाकार ज्यांनी आमचे चित्र बनवले त्यांचे पण आभार. तुम्ही बघा बरोबर त्यांचं प्रचंड वेगाने हलणारी तलवार पण तुम्हाला त्या चित्रामध्ये पाहायला दिसते. आणि अजून एक तुम्हाला छोटीशी खूण सांगून ठेवतो. जे बॉडीगार्ड म्हणून काम करतात त्यांना त्यांच्या गणवेशामध्ये, पोशाखामध्ये, मावळाने कल्पनेतून बनवलेल्या पोशाखामध्ये तुम्हाला चेन म्हणजे जी आपली जी साखळ्यांची जी जाळी असते त्या जाळीदार कपडे तुम्हाला दिसतील, कटप्पासारखे. ठीक आहे, चित्र दिसतंय तुम्हाला बरोबर. भेटूयात. मला तुम्ही अजून कमेंट करून सांगा तुम्हाला जिवाजीराव महाले मावळाच्या अजून कोणत्या खेळात भेटतात मला सांगा. बरोबर उत्तर असेल तर आपण काहीतरी बक्षीस देऊ. ठीक आहे, या भागात आपल्याला जिवाजीराव महाले भेटले. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोण भेटेल येते. तोपर्यंत जय शिवराय.